काही दिवसांनी व्यापाऱ्याला एक व्हिडिओ क्लिप आली आणि त्या क्लिपमध्ये तो आणि ललिता होते. व्हिडिओ पाठवणाऱ्याने मेसेज केला होता, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही, पण मला 25 लाख रुपये द्या, तरच हे गुपित राहील. हे वाचून व्यापाऱ्याला धक्का बसला. हे काय आहे? हे असं कसं झालं? हा विचार तो करत होता आणि त्याने ललिताला फोन केला. हॅलो ललिता, हे काय आहे आणि कोण आहे हा? काय सर, कशाबद्दल बोलताय? ललिता, आय नो, तुला माहिती आहे सगळं. नाही सर, मला काहीच माहित नाही. पण सर, मला ही एक व्हिडिओ आला होता आता. सर, मला तरी वाटतं ना, कोणीतरी आपल्या मागे असावं. सर, प्लीज वाचवा मला. मला खूप भीती वाटते हो. प्लीज वाचवा मला. प्लीज वाचवा. व्यापारी गोंधळलेल्या मनस्थितीत पोलिसांकडे न जाण्याचं ठरवत होता. तो पैसे देऊन शांत राहायला तयार झाला, पण ललिताने त्याच्या या भीतीचा फायदा उचलत अधिक मागणी करायला सुरुवात केली. आणि आता हा खेळ एका मोठ्या फसवणुकीचा भाग बनला होता, ज्याचा शेवट काहीतरी वेगळाच होणार होता. ललिता, मी तुझा डाव समजलोय. तू मला फसवलंयस तू मला. व्यापाऱ्याच्या आयुष्याची घडीच विस्कटली होती. ललिता सतत पैशांची मागणी करत होती आणि तो आधीच तिच्या जाळ्यात अडकला होता. आणि एका रात्री तिला फोन करून त्याने तिला विचारलं, ललिता, हे सगळं कधी संपणार आहे? तुझा खरा हेतू काय आहे सांग मला. हे बघ ललिता, मला खूप त्रास होतोय आणि मी तुला शेवटचं विचारतोय, हे कधी संपणार आहे सगळं? तुला काय पाहिजे नक्की? ललिता शांत होती, पण तिचा आवाज थोडासा गूढ होता. सर, तुम्हाला असं का वाटते की मी काही चुकीचं करते? मी फक्त तुम्हाला संकटातून बाहेर काढायचा प्रयत्न करते, बस. ललिता, मग हे सगळं कशासाठी? हे बघ ललिता, तू मला विश्वासात घेतलंस, माझ्या भावनांशी खेळलीस आणि आता पैशांची मागणी करतेस तू. खरं काय ललिता, सांग मला, सांग. सर, हे सगळं तुमचं आणि माझं चांगलं भविष्य घडवण्यासाठी आहे ना. मी फक्त माझ्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलंय आणि त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे, एवढंच. व्यापारी तिच्या बोलण्याने गोंधळून गेला होता. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याला पुन्हा एक मेसेज आला, जर तुम्ही 50 लाख रुपये आणखी दिले नाहीत तर तुमच्या कुटुंबाला हा व्हिडिओ पाठवला जाईल. आणि व्यापाऱ्याच्या हातून फोन गळून पडला. तो घामाने भिजला होता आणि त्याने पुन्हा ललिताला फोन केला. ललिता, आता पुरे. तुला हवं ते मी सगळं दिलंय. आता प्लीज प्लीज मला सोडून दे आणि प्लीज माझ्या कुटुंबाला यातलं काही सांगू नको ग. मी पाया पडतो तुझ्या. माझ्याकडे जे काही होतं, जो काही पैसा होता, तो बऱ्यापैकी मी तुला दिलाय का. बंद कर आता हा खेळ, बंद कर. सर, तुमच्या कुटुंबाला काही कळायला नको असेल ना, तर तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. कळलं ना? तुम्हाला पैसे द्यावेच लागतील. व्यापाऱ्याला आता कळून चुकलं होतं की आपण कुठेतरी मोठ्या संकटात अडकलोय आणि आपल्याला पोलिसांची मदत घेतल्याशिवाय काही पर्याय नाहीये. आणि व्यापाऱ्याने अखेर पोलिसांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यांनी रायपूर पोलीस स्टेशन गाठलं. हे प्रकरण खूप गंभीर आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि शांत राहा. आम्ही त्या मुलीला पकडू, ठीक आहे? आता आम्ही जे सांगतो ना, तेवढंच तुम्ही करायचं. त्यानंतर व्यापाऱ्याने ललिताशी फोनवर शांतपणे बोलायला सुरुवात केली. ठीक आहे ललिता, मी आणखी 50 लाख रुपये देतो तुला, पण ही माझी शेवटची वेळ असेल. ओके सर, आणि डोंट वरी, त्यानंतर मी पुरावे नष्ट करेन. आणि काय ना सर, तुम्हाला पैसे तर द्यावेच लागतील ना. शेवटी तुम्ही एवढ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलाय. माय गॉड. ठीक आहे सर, मी भेटते तुम्हाला. ओके.
बाय जानू. पण ललिताला हे माहीत नव्हतं की त्या दोघांमधलं संभाषण अजून कोणीतरी ऐकत होतं आणि पोलिसांनी एक योजना आखली. व्यापाऱ्याने तिला एका हॉटेलमध्ये बोलावलं. हॅलो ललिता, हे बघ मी सगळे पैसे घेऊन येतोय. हो पण एका अटीवर. तू हे सगळे पुरावे नष्ट करायचे. ओके? हो सर. तुम्ही पैसे घेऊन या ना. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही त्रासाला नाही सामोरं जावं लागणार. आय प्रॉमिस. ललिता एकटी हॉटेलमध्ये आली, पण तिला कल्पना नव्हती की सभोवताली पोलीस आधीच तैनात होते. जसे तिने पैसे स्वीकारले तसे पोलीस तिला पकडण्यासाठी पुढे आले. सर सर हे काय चाललंय? सर यांना सांगा ना मी तुमची कोण येते. मिस ललिता, यू आर अंडर अरेस्ट. तुझं नाटक आता संपलंय. तू खूप मोठी चूक केली आहेस आणि तुझी जागा या हॉटेलमध्ये नाहीये, तर तुरुंगात आहे. ललिताने चौकशीत कबुली दिली की ती फसवणूक करण्यासाठी हा सगळा कट रचत होती. तिला पैसा कमवायचा होता, तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि तिच्या पाठीमागे एक मोठं रॅकेट होतं, ज्यांचा उद्देश फक्त श्रीमंत लोकांना ब्लॅकमेल करून पैसा उकळणे हाच होता. आणि तिच्या माहितीवरून तिच्या 3 साथीदारांनाही पकडण्यात आलं. व्यापारी जरी आर्थिकदृष्ट्या खूप नुकसान सोसून बाहेर आला होता, तरी त्याच्या जीवाचा धोका हा टळला होता. ही कहाणीनं आपल्याला एक धडा देते. सोशल मीडियाच्या मोहक जगाला एक खूप भयंकर बाजू आहे. अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना नेहमी सावध राहा. काही वेळा मोह हा विनाशाची सुरुवात ठरतो. जिथे प्रेमाचा खेळ संपतो ना, तिथे विश्वासघात सुरू होतो. ह्या आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी ऐकत रहा कथाकार कमलाकर.